हाय हॅलो नमस्कार, मी कल्पना माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण उपवासाला केली जाणारी लाल भोपळ्याची भाजी बघणार आहोत। जी रेसिपी अगदी साधी सोपी आहे आणि उपवास म्हटलं की त्याला खूप जास्त अशी काही मेहनत लागत नाही आणि खूप जास्त असे पदार्थ सुद्धा लागत नाही। 1 ते 2 पदार्थ वापरले की भाजी आपली तयार होते। तर इथे मी लाल भोपळा घेतलेला आहे, तो बारीक असा कट करून घेतलेला आहे, कारण व्हिडिओ जर कट करून भोपळा दाखवला असता तर व्हिडिओ खूप लॉंग झाला असता, त्यामुळे आधीच मी कट करून घेतला आणि आता रेसिपीला सुरुवात करूया। इथे कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आणि तेल गरम झालं की त्यामध्ये थोडेसे जिरे टाकलेले आहेत। जिरे ऑप्शनल आहेत, ज्या भागात जिरे खात नाही उपवासाला तिथे स्किप सुद्धा करू शकता। तर जिरे छान असे फुलले की आपण ह्याच्यामध्ये जो लाल भोपळा आपण कट करून घेतला तो टाकलेला आहे। तर इथे मिरची पावडर सुद्धा आधी आपण तळून घेऊ शकतो, पण एखाद्या वेळेस जर कधी कसं चुकून नवीन पहिल्यांदाच रेसिपी करायला गेलो की गॅस ऑन किंवा फुल राहतो किंवा कधी कधी काय होतं की तेल तापलेलं असतं, त्यामुळे मिरची पावडर शक्यतो करपण्याची भीती असते। त्यामुळे आपण आधी हा जो भोपळा घेतलेला आहे तो तेलामध्ये छान अशा परतून घ्यायचा आणि भोपळा परतून झाला की त्याच्यामध्ये मिरची पावडर टाकायचं। ज्याच्यामध्ये लसूण नसेल असं मिरची पावडर टाकायचं, पण ते घरचं किंवा जे तुम्ही विकतचं वापरत असाल ते सुद्धा टाकलं तरी चालते। आता मिरची पावडर जर मी 1 चम्मच टाकलेला आहे, पण तुम्ही कमी जास्त करू शकता तिखटाप्रमाणे। आता ही भाजी शिजण्यासाठी आपल्याला खूप जास्त काही वेळ लागत नाही, त्यामुळे आता हे आपण परतवून घेऊया। आता याच्यावरती आपण 2 ते 3 मिनिटांसाठी आपण झाकून ठेवून हिला छान असं शिजवून घेऊया। खूप जास्त वेळ लागत नाही त्याला शिजण्यासाठी। तर इथे आपले 2 ते 3 मिनिटे झालेले आहेत, आपण काढून बघूया। छान आता हे परत एकदा परतवून घेऊया। ह्यामध्ये मी मीठ टाकून, जेव्हा आपण झाकून ठेवतो ना पहिल्यांदा, त्याच्या आधीच आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं। मी व्हिडिओमध्ये दाखवायचं विसरले, त्यामुळे मीठ आधीच टाकून घ्यायचं। आता इथे आपली भाजी शिजलेली आहे, त्यामुळे इथे थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकायचा। 1 ते 1.5 चम्मच इथे मी शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे। आता हा कूट सुद्धा आणि छान असा भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचा। आता भाजी एक छान अशी चव यावी म्हणून फक्त अगदी 1 ते 1.5 मिनिट आपण फक्त झाकून ठेवणार आहोत। तर इथे आपलं 1 ते 1.5 मिनिट आपण ही भाजी झाकून ठेवली होती, ज्यामुळे शेंगदाण्याचा कूट टाकला होता, त्यामुळे सगळे म्हणजे आपण लाल तिखट वगैरे वापरलं ते छान असं मुरावं आपल्या भाजीमध्ये। मग 1 ते 1.5 मिनिट झाकून ठेवलं होतं। आता छान असं मिक्स करून घ्यायचं। तर इथे आपली उपवासाची भाजी लाल भोपळ्याची भाजी तयार झालेली आहे। त्याला शिजण्यासाठी खूप असं जास्त वेळ लागत नाही, अगदी झटपट तयार होतं। 1 ते 2 मिनिटांमध्ये आपण पटकन खाऊन म्हणजे उपवासाला काहीतरी पटकन करून खाऊ शकतो। जेव्हा तुम्ही भाकर वगैरे असं काहीतरी खाता ना, त्यासोबतही पटकन करू शकतो। आणि तुम्ही माझा वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद। असंच जर तुम्हाला रेसिपी बघायला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। असंच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत, जी नेहमीप्रमाणे अगदी साधी आणि सोपी असेल आणि पटकन